पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका घराचा दरवाजा बाहेरून बंद असताना घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता 68 वर्षीय इंदू चव्हाण यांचा मृतदेह घरात आढळून आला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। दरम्यान पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24। बरोबर आहे। सकाळी आम्हाला 11 वाजेच्या सुमारास जे पाचपावली पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर आहे त्यांना माहिती मिळाली होती की एका घराचा दरवाजा बाहेरून बंद आहे आणि आतून बाहेर दुर्गंधीयुक्त वास येतो आहे। त्यामुळे आमची पाचपावली पोलीस स्टेशनची टीम तिथे पोहोचली। दरवाजा उघडल्यानंतर कळालं की एक 68 वर्षाची महिला, जिचं नाव इंदू चव्हाण असं आहे, तिचा कोणतरी एका अज्ञात इसमाने चाकूसारख्या धारदार शस्त्रानं वार करून आणि गळाच्या ठिकाणी वार करून गळा कापून खून केला आहे असे आम्हाला प्रथमदर्शनी दिसून येते। सध्या आम्ही घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन तिथे बोलवून घेतली, सगळे भौतिक पुरावे जमा केले। घटनास्थळावर आम्ही स्वतः पाचपावली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सगळा इतर तपास पथक DBचा स्टाफ सध्या हजर आहे। पंचनामा आणि इतर पुढची कार्यवाही सुरू आहे। आम्ही लवकरच विक्टिमच्या नातलगांची फिर्याद घेऊन FIR सुद्धा दाखल करत आहोत। तपास चालू आहे। घरी कोण कोण राहत होता? इथे ती जी मयत महिला आहे ती वरच्या घरी एकटीच राहायची आणि खालच्या घरी खालच्या मजल्यावरच्या घरामध्ये तिचा नवरा सुद्धा राहायचा। त्यामध्ये घरगुती कारण काहीतरी असू शकतं, पण तो अँगल आणि सगळं तपासाचा भाग आहे, ते थोडं लक्षात निष्पन्न सगळं होईलच। बरोबर आहे। सकाळी आम्हाला 11 वाजेच्या सुमारास जे पाचपावली पोलीस स्टेशनचे नाईट ऑफिसर आहे त्यांना माहिती मिळाली होती की एका घराचा दरवाजा बाहेरून बंद आहे आणि आतून बाहेर दुर्गंधीयुक्त वास येतो आहे। त्यामुळे आमची पाचपावली पोलीस स्टेशनची टीम तिथे पोहोचली। दरवाजा उघडल्यानंतर कळालं की एक 68 वर्षाची महिला, जिचं नाव इंदू चव्हाण असं आहे, तिचा कोणतरी एका अज्ञात इसमाने चाकूसारख्या धारदार शस्त्रानं वार करून आणि गळाच्या ठिकाणी वार करून गळा कापून खून केला आहे असे आम्हाला प्रथमदर्शनी दिसून येते। सध्या आम्ही घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन तिथे बोलवून घेतली, सगळे भौतिक पुरावे जमा केले। घटनास्थळावर आम्ही स्वतः पाचपावली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सगळा इतर तपास पथक DBचा स्टाफ सध्या हजर आहे। पंचनामा आणि इतर पुढची कार्यवाही सुरू आहे। आम्ही लवकरच विक्टिमच्या नातलगांची फिर्याद घेऊन FIR सुद्धा दाखल करत आहोत। तपास चालू आहे। घरी कोण कोण राहत होता? इथे ती जी मयत महिला आहे ती वरच्या घरी एकटीच राहायची आणि खालच्या घरी खालच्या मजल्यावरच्या घरामध्ये तिचा नवरा सुद्धा राहायचा। त्यामध्ये घरगुती कारण काहीतरी असू शकतं, पण तो अँगल आणि सगळं तपासाचा भाग आहे, ते थोडं लक्षात निष्पन्न सगळं होईलच।